नमस्कार, मी सागर भालेकर वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। कथा सुरू करण्यापूर्वी वाचन कट्टा या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। वॅकन्सी भाग 2। आता त्याने दुसरा पेपर रजिस्टरवर लिहून काढला। एका पेपरवर जवळजवळ 50 नावं आणि त्यांचे डिटेल्स होते। आतापर्यंत 100 नावं आणि डिटेल्स भरून झालेले होते। त्याच्या हाताला गोळे येऊ लागले होते। त्याने रजिस्टरवर पेन ठेवला आणि बोट मोकळी करायला बोटांची हालचाल सुरू केली। पुढच्याच मिनिटाला त्याच्या मागे एक जण येऊन उभा राहिला। एकूण 3 मिनिटं वाया घालवल्याबद्दल तुमचा नंबर या लाल डायरीत लिहिण्यात येत आहे। दंडाची कारवाई मध्यंतराच्या वेळी करण्यात येईल। तो माणूस असं म्हणत निघून गेला। सतीशने पुन्हा एकदा पेन उचललं आणि तो पेपर घेऊन त्यातले डिटेल रजिस्टरमध्ये लिहू लागला। हाताला गोळे येत होते पण तरी तो लिहित होता। आता त्याच्या समोर जवळजवळ 12 ते 13 पाने त्याने लिहून काढली होती। त्याच्या हातातून आता कळा येऊ लागल्या होत्या आणि तितक्यात खोलीत एक मोठा सायरन वाजला। सगळे एम्प्लॉई उठले आणि तिथून लाईन लावत दुसऱ्या एका हॉलकडे चालू लागले। सतीश सुद्धा जाऊ लागला, पण मगाशी लाल डायरीमध्ये त्याचा नंबर लिहून घेतलेला माणूस त्याच्या खुर्चीजवळ आला। 152, तुला पनिशमेंट चेंबरमध्ये यायचं आहे, तो माणूस म्हणाला। काय पनिशमेंट चेंबर? सतीशला आता काही कळत नव्हते। तो त्याच्या मागे मागे त्या हॉलच्या कोपऱ्यातल्या खोलीशी आला। आतमध्ये जात त्याने त्या खोलीवर नजर टाकली। तिथं एका मोठ्या टेबल शेजारी 3 लोक बसली होती। एखादं कोट वाटावं अशी ती खोली होती। कामाची 3 मिनिटं वाया घालवलीस तू 152। तुझ्या हातावर 10 चापकाचे कोडे मारण्याची शिक्षा देण्यात येत आहे। तसाच तुझा वॉशरूम ब्रेक आजच्या पुरता कॅन्सल करण्यात येत आहे। ते तिघे जण एकाच वेळी हे वाक्य बोलत उठले। ते उठले आणि पुढच्या क्षणी 2 जण आत गेले। एकाने सतीशचा हात धरत त्याला बाजूच्या टेबल जवळ आणलं। ए सोड मला, हे काय आहे सगळं? कंपनी आहे की कुठलं जेल? मला नाही करायचं आहे इथे जॉब, मी चाललो। नियम नीट वाचले आहेस ना? तुझी सही आहे त्यावर की तुला हे सगळे नियम मान्य आहेत? शिवाय तुझ्या अपॉइंटमेंट लेटरवर ही सही की तुला 3 महिने ही नोकरी करावीच लागणार आहे, अथवा तुला कंपनीला 13 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल। हे तिघे जण पुन्हा एकदा एक साथ हे वाक्य बोलले। काय? न बघता सही केल्याचं आत्ता त्याच्या लक्षात आलं होतं। त्याने लेटरच्या खाली बारीक अक्षरात लिहिलेली ओळ वाचली नव्हती। तो सुन्न झाला। त्या बाजूच्या माणसाने त्याचे हात टेबलावर असलेल्या एका बेल्टमध्ये अडकवले आणि पसरवले आणि त्याला मागे सरकवलं। पुढून दुसऱ्या माणसाने त्याच्या हातावर जोरदार चापकाचे कोडे मारायला सुरुवात केली आणि सतीश त्या वेदनेने विवळू लागला। ते 10 फटके इतके वर्मी बसले होते की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं होतं। त्याला सोडून सगळे लोक तिथून निघून गेले। त्याचा विश्वास बसत नव्हता की एखाद्या कंपनीत हे असंही काही होऊ शकतं। आजचा दिवस जाऊ दे, मी इथे येतच नाही उद्या। जास्त काही झालं तर सरळ पोलिसात जाईन, पण आजचा दिवस मला इथं काढणं गरजेचे आहे। तो तिथून बाहेर आला। हात चापक्याच्या फटक्यांनी काळेनिळे पडले होते। सगळे एम्प्लॉई परत स्वतःच्या जागांवर बसलेले होते। तो येऊन त्याच्या जागेवर बसला। पेन धरता येत नव्हतं, पण तरी सुद्धा त्याने ते धरलं आणि तो रजिस्टरवर लिहू लागला। एक एक करत कसे बसे 10 पेपर त्याने पुढच्या 4 तासात लिहून काढले। तरीही अजून 84 पेपर त्या गठ्ठ्यात तसेच शिल्लक होते। रात्री 1ला सायरन वाजला
आणि सगळे एम्प्लॉई जागेवरून उठून निघाले. सुजलेले हात घेऊन सतीश सुद्धा उठला. मागे वळताच त्याच्या समोर तोच लाल डायरीवाला माणूस उभा होता. काम संपल्याशिवाय घरी जाता येणार नाही, पण तुम्ही जागा सोडलीत. एकाच दिवसात दुसरा नियम भंग, 10 मिनिटात पनिशमेंट रूम मध्ये पोचा. तो माणूस डायरीत काहीतरी लिहित होता. सतीशचं डोकं फिरलं होतं. तो हॉल आता पूर्णपणे रिकामा झालेला होता. पुढच्या क्षणी एक सायरन वाजला आणि हॉलमध्ये परत बाहेरून लोक येताना दिसू लागली. युनिफॉर्ममुळे नक्की काही कळत नव्हते की मगाशी गेलेले लोक आणि आत्ता आलेले लोक वेगळे होते की तेच होते. सतीश तिथून चालत पनिशमेंट रूममध्ये निघाला. तिथं आता परत तीच लोक होती. आजच्या दिवसात दिलेलं काम पूर्ण न करता तू निघून गेलास, याबद्दल तुला 20 चापकाचे फटके मारण्याची सजा सुनावली जात आहे. तसेच एका दिवसात 2 वेळा नियमभंग केल्याबद्दल 152, तुला अजून 10 चापकाचे फटके मारण्याची शिक्षा करण्यात येत आहे. एकूण 30 फटके. हातोटा आपटत ते तिघे उभे राहिले. मागून पहिला झटका त्वरित बसला आणि एखादी तापलेली लाल सळई कोणीतरी पाठीवर ठेवल्यासारखं सतीशला वाटले. तो किंचाळला. एकावर एक 30 फटके खाऊन तो खाली कोसळला. डोळ्यासमोर अंधारी आलेली. हे आहे तरी काय नक्की? हा काहीतरी भयंकर प्रकार आहे. ही कंपनी नाहीये, हे वेगळंच काहीतरी आहे. काही वेळाने त्याला शुद्ध आली आणि तो उठला. त्या खोलीतून तो कसा बसा बाहेर आला. बाहेर तो पिऊन उभा होता. आजची ड्युटी संपलीये, कपडे बदलून घ्या, तुम्ही जाऊ शकता. हातात त्यांच्या कपड्यांची घडी देत तो म्हणाला. सतीश मनातून खूप घाबरला होता. तो कपडे बदलून तिथून जाऊ लागला. खाली येत त्याने खुर्चीवर बघितलं आणि त्याला धक्काच बसला. परवा दिसलेला म्हातारा वॉचमन त्याच्याकडे बघत होता. सतीशच्या काळजात गलबललं. तो त्याच्या समोरून जाऊ लागला. मी म्हटलं होतं ना, कशाला जाताय, पण तरी तुम्ही गेलात. वॉचमन त्याच्याकडे बघत बोलत होता, पण सतीशने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तो बाईक जवळ आला, बाईक स्टार्ट केली आणि तो घरी निघाला. रात्रीचे 2:30 वाजले होते आणि त्या दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून तो बाईक दामटत चालला होता. त्याने या आधीही अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या होत्या, पण इतका वाईट अनुभव त्याला त्याच्या आयुष्यात कधीही आला नव्हता. केवळ 3 मिनिटं वेस्ट केली म्हणून त्याला 10 चापकाचे कोडे खावे लागले आणि काम पूर्ण न झाल्याबद्दल त्याला अजून 30 फटके खावे लागले होते. या भडव्यांची ना पोलीस कंप्लेंट करतो, साले हरामी कुठले. बाईकवरून जाता जाता तो आता शिव्या देत स्वतःचा राग काढायचा प्रयत्न करत होता आणि तितक्यात त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज व्हायब्रेट झाला, पण बाईकवर असल्यामुळे त्याने तो बघितलाच नाही. तिथून थोड्या अंतरावरच पोलीस चौकी होती. पोलीस चौकी जवळ येत त्याने बाईक लावली आणि तो आत गेला. एक हवालदार बाहेर बसला होता. साहेब, मला एक कंप्लेंट करायची आहे. बोला, काय झालंय? हवालदाराने विचारलं. साहेब, इथे MIDC मध्ये एक कंपनी आहे, SS प्रायव्हेट लिमिटेड. तिथं कामगारांवरती अतिशय अमानवी अत्याचार सुरू आहेत. मी तिथे कालच नोकरीला लागलो आणि आज माझी जॉईनिंग होती. फक्त 3 मिनिटे मी वेस्ट केली तर मला त्यांनी चापकाचे 10 फटके मारले. स्वतःचे सुजलेले हात हवालदाराला दाखवत तो म्हणाला, आणि हे तर काहीच नाही. अहो, चित्र, वॉशरूमला जायचं होतं. 9 तासात फक्त 30 सेकंदांचा ब्रेक मिळतो. आजचं काम आजच संपवायचं. ते नाही झालं तर चापकाचे 20 फटके. ही शिक्षा हे काय मोगलाई आहे का साहेब? सतीश रडकुंडीला आला. बरं, तुम्ही शांत व्हा, मी कंप्लेंट लिहून घेतो.
त्याने FIR लिहून घेतली. उद्या तुम्ही आमच्यासोबत चला साहेब पण येतील. योग्य ती कारवाई करू आपण. हवालदाराने त्याला विश्वास दिला. मी 2ला इथं येतो, मग तुम्हाला घेऊन जातो, सतीश म्हणाला. सतीश तिथून बाहेर आला. बाईक स्टार्ट करत तो आता घरी पोचला आणि घराचे दार आतून बंद होतं. मी तर कुलूप लावून गेलो होतो. घरात कोण घुसले म्हणजे? दाराशी येत त्याने दार वाजवलं. आतमधून दार उघडल्याचा आवाज आला. वाईट दिवसानंतर सतीशला एक सुखद धक्का बसला. दार उघडून प्रीती समोर उभी होती. प्रीती, तू कधी आलीस? सतीशला आनंद झाला. तू म्हणालास ना नोकरी लागली. तुला मी विचार केला तुला डबा द्यायला कोणी नसेल आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. फायनली तुला नोकरी लागली आहे आणि आता आपल्या संसाराची घडी व्यवस्थित बसेल. हो अगं नोकरी लागली होती पण प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? त्याने स्वतःचे सुजलेले हात तिला दाखवले आणि पाठीवरचे वण शर्ट काढून दाखवले. बापरे काय हे? तिने विचारलं. त्याने तिला पूर्ण घटना सांगितली. अगदी बरोबर केलंस पोलीस तक्रार करून. उद्या पोलिसांना घेऊन जा आणि चांगली अद्दल घडव. दुसरी नोकरी बघ. मी आता इथंच राहीन, नाही जाणार तुला सोडून. प्रीती आतमध्ये किचनमध्ये गेली. सतीशला भूकच नव्हती. तो पडल्या पडल्या झोपला. सकाळी त्याला 7ला जाग आली. त्याने प्रीतीशी बोलण्यात मोबाईलच बघितला नव्हता. तो उठला. प्रीती चहा आण. बेडवरून त्याने आवाज दिला पण आतमधून कसलाच प्रतिसाद आला नाही. प्रीती प्रीती 2 वेळा त्याने आवाज दिला. सतीश उठला आणि तो किचनमध्ये गेला पण किचनमध्ये कुणीच नव्हतं. त्याने पूर्ण घर शोधलं पण प्रीती कुठेच नव्हती. त्याने मोबाईल हातात घेतला आणि तो प्रीतीचा नंबर डायल करणार इतक्यात त्याची नजर त्याला आलेल्या 5 मेसेजवर पडली. प्रत्येक मेसेजवरती त्याने मोडलेल्या नियमाबद्दल माहिती दिली होती. कंपनीची पोलीस तक्रार केल्याबद्दल, कंपनीबद्दल वाईट उद्गार काढल्याबद्दल, नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, दंडात्मक कारवाईला सामोरे जा असं काही त्यात लिहिलं होतं. या भडव्यांना कसं कळलं मी पोलीस तक्रार केली ते? त्याने पुन्हा एकदा शिवी हसडली आणि पुढच्या सेकंदाला मेसेज वाजल्याची टोन आली. कंपनीबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जा. भेंचोत, हे लोक बघतायत की कोण नक्की आहे? हे काय आहे सगळं? पुन्हा रागाच्या भारात त्याने अपशब्द वापरला आणि लगेच मेसेजची टोन वाजली. कंपनीबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जा. पुन्हा तोच मेसेज. आता त्याचं डोकं बधीर झाले. काय करावं ते सुचत नव्हतं त्याला. सतीशला भीती वाटू लागली होती. तो प्रीतीचा फोन लावत होता पण तिचा फोन घरातच किचनमध्ये वाजत होता. तो आता आत आला आणि फोन इथंच आहे. मग ही गेलीये कुठे? त्याला काहीच कळत नव्हतं. काय होतं हे सगळं? तो आता शेजार पाजारच्या लोकांनाही विचारत होता की प्रीती आली आहे का? पण प्रीती तिथं कुठंच नव्हती. आता पोलीस स्टेशनला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तो पोलीस चौकात आला पण तिथे ऑलरेडी खूप गर्दी होती. कुठल्या तरी जवळच्या फटाके बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला होता आणि तिथं मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या पंचनाम्यात पोलीस व्यस्त होते. तिथं कोणालाच वेळ नव्हता. त्याला थांबायला सांगितलं. तो बाजूला उभा राहिला. तो हवालदारही पंचनाम्यात आणि मृतांचे नाव लिहिण्यात व्यस्त होता. खूप वेळ सतीश तसाच उभा होता. हवालदाराच्या समोर एक पेपर ठेवलेला. त्यात मेलेल्या व्यक्तींची नावं लिहिली होती. बबन शेलार वय 24, बाळू विधाते वय 33, शालिनी पोरे वय 32, शिल्पा सपकाळ वय 23, शांता पवार वय 30. ही नावं त्याने वर वाचली होती आणि ही नावं वाचून त्याला काहीतरी आठवलं. ही नावं कुठेतरी आधीही ऐकल्यासारखी वाचल्यासारखी वाटत आहेत. सतीशने मेंदूवर ताण दिला. ओ शिट,
ही तर तीच नावं आहेत जी मी काल त्या पेपर्सवरून रजिस्टरवर लिहिलेली होती. नाव, वय आणि पुढे एक तारीखही लिहिली होती. आजची तारीख मी त्या नावासमोर लिहिली होती. त्याने आता बाजूला पडलेले पेपर्स उचलले आणि तो ते वाचू लागला. त्यातलं एक एक नाव वरवर वाचून त्याला आठवलं की ही सगळी नावं कालच त्याने त्या रजिस्टरवर लिहिली होती. आता तो जखमींची यादी वाचू लागला. शिरीष पांडे, विकास पांडे, गंगाधर गुप्ता, ही सगळी नावं तीच होती जो पेपर त्याने अर्धवट हातात घेऊन परत ठेवून दिला होता आणि मग त्याला पनिशमेंट रूममध्ये नेऊन शिक्षा झाली होती. सतीशला समजतच नव्हतं नक्की आता काय होणार. तो तसाच कितीतरी वेळ तिथं बसून राहिला. सतीशला आता बराच वेळ झाला तो बसून होता. हवालदार जरा फ्री झाला. त्याने प्रीतीच्या मिसिंग कंप्लेंट लिहून घेतली. सतीश तिथून घरी आला. नक्की कसली कंपनी आहे ही आणि हा योगायोग कसा असू शकेल की जी नावं मी तिथं लिहिली ती सगळी लोक आज मेली. हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे. तो प्रीतीला पुन्हा काही ठिकाणी शोधू लागला. तितक्यात त्याचा फोन वाजला. हॅलो, मी कानवली पोलीस चौकातून बोलतोय. तुम्ही काल रात्री एक कंप्लेंट केली होती. तिकडे तुम्हाला घेऊन जाणार होतात तुम्ही आम्हाला. त्यासाठी रिमाइंडर करायला मी फोन केला. समोरून माणूस म्हणाला, नाही साहेब, माझी काही तक्रार नाही आहे, मी मागे घेतोय तक्रार. सतीश म्हणाला, हे काय नाटक? पोलिसांना काही कामं नाहीत का? दुसरी कंप्लेंट लिहून घ्या आणि मग तुम्ही त्या मागे घ्या. पोलीस भडकला आणि फोन ठेवून दिला. आता तो कपडे बदलून कंपनीच्या दिशेने निघाला. त्याला 100% खात्री होती की प्रीतीसुद्धा तिथेच आहे. तो शार्प 2ला पोचला. तो खूप रागात होता आणि तितकीच भीतीही त्याच्या मनात होती. तो बिल्डिंगमध्ये शिरला आणि 4थ्या मजल्यावर पोचला. रिसेप्शनच्या इथं पिऊन त्याचा युनिफॉर्म घेऊन वाट बघत होता. तुम्हाला पनिशमेंट रूममध्ये बोलवलं आहे, लगेच युनिफॉर्म बदलून घ्या. पिऊन म्हणाला, ए हट, माझी बायको कुठे आहे आणि काय केलं तुम्ही तिला? सतीश त्याच्यावर भडकला. तुम्ही नियमभंग करतायत, कळतंय का? मी रिझाईन करून जाईन. मी कंप्लेंट पण मागे घेतली आणि प्लीज माझ्या बायकोला सोडा. सतीशने आता हात टेकले. युनिफॉर्म घालून पनिशमेंट रूममध्ये या. पिऊन पुन्हा तेच बोलत होता. सतीश आतमध्ये गेला आणि त्याने युनिफॉर्म घातला आणि तो आतमध्ये आला. आज त्याच्या टेबलवर कागदाचा गठ्ठा डबल झालेला. तो तिथून पनिशमेंट रूमकडे आला. तेच 3 लोक बसले होते आणि आज त्याच्या बाजूला एक स्त्री टाईपरायटर बसली होती. त्याने त्या तिघांकडे बघितलं. स्त्रीनेही जाड भिंगाचा चष्मा घातला होता. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, कंपनीबद्दल अनेकदा अपशब्द अशा गंभीर स्वरूपाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल आपल्याला दोषी ठरवून आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ती बाजूला बसलेली बाई हे सगळं टाईप करत होती. शिक्षेचं स्वरूप आपल्याला काही क्षणात बाजूच्या खोलीत नेऊन दाखवण्यात येईल आणि ते तिघे म्हणाले. त्या टाईपरायटरवर पेपर काढत तिने त्या तिघांसमोर ठेवला. तिघांनी त्यावर एक एक करत स्वतःचे नंबर लिहिले आणि तो कागद बाजूला उभ्या असलेल्या माणसाला दिला. तो माणूस आणि अजून 3 जण सतीशला घेऊन बाजूच्या खोलीत आले. तिथे एका खुर्चीवर त्याला बसायला सांगितलं आणि ते सगळे खोलीतून बाहेर निघून गेले. खोलीत काहीच नव्हतं. सगळीकडे मोकळी होती. तितक्यात खोलीत अचानक एसीच्या पॅनेलमधून कसला तरी धूर येऊ लागला. सतीशला काही कळायच्या आतच तो बेशुद्ध झाला. सायरनच्या कर्णकर्कश आवाजाने सतीश दचकून भानावर आला. त्याने डोळे उघडले पण त्याला अंधुक अंधुक दिसत होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की त्याच्या डोळ्यावर एक जाड भिंगाचा चष्मा होता. तो त्याचा त्याच्या खुर्चीवर होता. बाजूला सगळे इतर एम्प्लॉई आपलं आपलं काम करत होते नेहमीसारखं. सतीशला गुडघ्यांच्या इथं हलकी हलकी वेदना जाणवत होती. तसंच त्याला त्याची जीभ ही सुन्न झाल्यासारखी वाटत होती. त्याने जाड भिंगाचा चष्मा उतरवला आणि त्याला लक्षात आले
की त्याला उजव्या डोळ्याने काहीच दिसत नाहीये. त्याने स्वतःच्या उजव्या डोळ्यावर हात लावला आणि त्याच्या काळजाचा हादरा बसला, कारण त्याच्या डोळ्यावर एक पट्टी होती. त्याने आता डाव्या डोळ्यांनी स्वतःच्या गुडघ्यावर नजर मारली आणि त्याच्या तोंडून किंकाळी फुटायची बाकी राहिली. गुडघ्याच्या खाली त्याचा पाय कापलेला होता. इतकं सगळं होऊनही आपल्या तोंडून कुठलेच उद्गार का बाहेर पडत नाहीत हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने हाताने स्वतःची जीभ चाचपडायला सुरुवात केली. आणि आता मात्र त्याचे हृदय बंद पडायचं बाकी होतं, कारण त्याच्या तोंडात जीभच राहिली नव्हती. इथले सगळे एम्प्लॉई डोळ्याला चष्मा का लावतात, ते का कोणाशी कधीच बोलत नाहीत आणि इथला जॉब कोणीच कसं सोडून जात नाही, या तिन्ही प्रश्नांची उत्तर त्याला आता एका क्षणात मिळाली होती. त्याच्या टेबलाच्या बाजूला एक कुबडी ठेवली होती. त्याची विचार करायची ताकदच संपली होती, पण या कठीण प्रसंगीही त्याला प्रीतीची आठवण येतच होती. ती नक्की कुठे असेल, कशी असेल हा विचार मनात येत होता. त्याला आता इथून सही सलामत निघायचं होतं. तो गपचूप आता ते रजिस्टर भरू लागला. रात्रीचे 3 वाजून गेले होते, पण तो अजूनही रजिस्टर भरत होता. त्याच्या समोर आज सगळी ख्रिश्चन लोकांची नावं होती, ज्यावर दुसऱ्या दिवसाची तारीख होती. सतीश ज्या रजिस्टरवर ख्रिश्चन लोकांची नावं लिहित होता, ती ख्रिश्चन लोक नेमकी कोण आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय आणि पुढेही काय घडणार आहे हे पाहूया वॅकन्सी भाग 3 मध्ये.